ठेवलं का सारखे ते बाहेर पावसात जातात आणि भिजून येतात. मग वरून थोडीशी अशी कोथिंबीर. किती आणले? एकच. हा बघा आत्ताचा पाऊस की नाही थोडासा थांबलेला आहे. थोडासा म्हणजे बारीक बारीक पाऊस आपला चालूच आहे. आपलाच पाऊस म्हणेन मी कारण गेले 7-8 दिवस झाले पाऊस काय आपल्याला सोडून जात नाही आहे. पण मला मात्र छान असं वाटतंय. थोडीशी काय त्याला म्हणतात तारांबळ उडाली आमची, पण पाऊस मात्र छान वाटतोय. बघा किती मस्त असं हिरवागार निसर्ग झालेला आहे पावसामुळे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर मे महिन्यामध्ये आम्ही बघा मस्त असा पावसाचा की नाही आनंद घेतोय. आत्ता वाजलेत किती 10:30 पावणे 11 झालेले आहेत. वातावरण इतकं छान आहे ना, त्याच्यामुळे असं मस्त वाटतंय. आता घरातील सगळी मंडळी म्हणजे कुणालचे बाबा वगैरे, कुणालचा मामा वगैरे आहेत ना, ते सगळे मार्केटमध्ये गेलेत. आज खास असं जेवण करायचं आहे. सकाळपासून तुम्हाला मी सांगते, आज सकाळपासून इतकं घरातलं काम केलेलं आहे ना, भरपूर असं सगळं गडबड झालं होतं. म्हणजे पाऊस बघा असा एकाएकी बघा चालू झालेला आहे ना, त्याच्यामुळे सगळीकडे घरात पाणी, इकडे पाणी गळतं आहे, तिकडे पाणी गळतं आहे, हे सगळे प्रकार चालू होते गेले 4-5 दिवस. पण आज ना भरपूर असं काम केलेलं आहे. ते बघा तुम्हाला दिसतंय नेट वगैरे दिसते. तर दोन्ही साईडला ना म्हणजे मागची जी पडवी आहे ना आपली, दोन्ही साईडला नेट वगैरे बांधून झाले सकाळी. आणि त्याच्यामुळे बरं पडलेलं आहे. म्हणजे आता काही घरामध्ये आपल्या पाणी येणार नाही. म्हणजे झड मारते ना वाऱ्यासोबत, त्याच्यामुळे सगळं असं पाणी की नाही घरामध्ये येत होतं. गेले 2-3 दिवस झाले खूप अशी गडबड झाली, पण त्यातच सगळ्यांनी असं मॅनेज केलं असं. आणि अजून काय ताडपत्री वगैरे पण घालायची. तर कुणालच्या बाबांना सांगितलं आहे बघा, जर का मिळाली ताडपत्री तर घेऊन यायचे. त्याच्यामुळे त्या मार्केटमध्ये गेलेत. 1 मिनटं मी जरा आतमध्ये जाते, कारण पाऊस ना मला वाटलं बारीक बारीक आहे, पण उगत भिजायला होईल. आत्ताच माझं सगळं आवरून झालं आणि इथं बसली म्हणजे तुमच्याशी आता बोलूया. घरातलं सगळं काम झालेलं आहे. म्हणजे अगदी कपडे हे बघा, कपडे जिकडे तिकडे सगळीकडे कपडेच, घरात पण तेच सेम आहे तसं. पाणी, कपडे, सगळ्यांच्या आंघोळ्या सगळं झाले. नाश्ता वगैरे सगळ्यांचं करून झालं आहे. आता दुपारच्या जेवणाची तयारी करायची. तर दुपारच्या जेवणामध्ये बिर्याणी करायचे, म्हणजे चिकन वडे असं सगळं आपलं जे असतं ना ते मी करणार होती. आता पहिल्यांदाच बघा ही लोक आलेले आहेत आपल्याकडे. आणि कोकणामध्ये अशा पद्धतीने पाहुणचार करतात. असं कोणी पण पाहुणे आल्यानंतर म्हणजे वडे चिकन वगैरे बघा आपण बनवतो ना, पण ही मुलं वगैरे काय जास्त खात नाही, त्यांना नाही आवडत ते. तर बिर्याणी ती लोक खातात सगळीजणं, त्याच्यामुळे बिर्याणीच फक्त बनवणार आहे. तर म्हणून ते सगळं सामान वगैरे आता आणायला काही नाही, सगळेजण गेले आहेत मार्केटमध्ये. असं तर ते आरामात सगळं होऊन जाईल. आपले भाग्या शेरू आता त्यांना मस्त ही आपली लोखंडी खाट आहे, त्या खाली असं बेड घालून दिलं आहे, म्हणजे त्यांचं अंथरूण वगैरे घालून दिलेलं आहे. छानपैकी शेरूची गाड झोपलेलं आहे, वाघे आपण तिथे झोपलेलं आहे. सारखे दोघं जण जरा पण कसला आवाज आला ना गाडीचा, रिक्षाचा किंवा उठतात आणि धावत सुटतात. पाऊस पण त्यांना बघत नाही. बोला भर पावसामुळे धावत जातात, भिजतात, परत येऊन तिकडे पुऱ्या घरभर सगळं पाणी आणि पाय सगळे मातीचे करतात. त्याच्यामुळे आता काय केलं, एकाला बांधून ठेवलेलं आहे, एकाला खुल्लं ठेवलेलं आहे. म्हणजे दोघांना पण सोडलं ना की सरळ ते पावसामध्ये जातात आणि सारखे मग भिजून मग आजारी पडायचे पण चान्स असतात ना, त्याच्यामुळे असं सगळं केलं. आणि चूल बघा इथे घरामध्ये पेटवलेली आहे कालपासनं. थोडीशी लाकडं ना काल थोडीशी म्हणजे त्या दिवशी जेव्हा पाऊस जास्त पडला ना, थोडीशी लाकडं आणून ठेवली होती. बाकीची सगळी लाकडं विजलेली आहेत आपली. पण ते बघू आता हळूहळू थोडंसं करूया. आता एकदम सगळ्या गोष्टी बघा कशा होत नाहीत ना असं. आणि आता म्हणजे आलेले पाहुणे जे आहेत ना ते उद्या ही लोक जाणार आहेत. उद्या सकाळीच जाणार, पहाटे जाणार आहेत दापोलीला. आणि कुणालचे बाबा जाणार आहेत त्यांना सोडायला असं. त्याच्यामुळे आज त्यांना जेवण वगैरे चांगलं करून मग असं जातील मग सगळं. तर बिर्याणी बघूया कसं जमते नाही जमते. पटापट आता किती वेळ जातो काय माहीत नाही, पण झटपट आता करून घेणार आहे मी. आणि ही बघा नेट बघा, हे खूप सोयीचं झालं बाबा. आणि हे बघा हे सगळं पसारा सगळं मला आवरायचं आहे. सगळं सामान जिकडे तिकडे झालेलं आहे. ती टोपली तुम्हाला दिसते, त्या टोपलीमध्ये मिरच्या भरून ठेवल्यात. आपल्याला मसाला करायचा आहे. माझा मसाला की नाही राहिलेला आहे बनवायचा. म्हणजे मिरची खराब होते का असं मला चिंता झालेली आहे. म्हटलं एवढ्यात काय काढणार नाही, जरा पाऊस कमी होऊ दे मग म्हटलं काढीन. हा बघा परत पावसाचा जोर चालू झालेला आहे. असं सतत त्यांना चालूच आहे असं. चला मी तर तेच म्हटलं आज म्हटलं पहिला घरातलं आधी काम करून घेऊया आणि मग म्हटलं आपल्या व्लॉगला की नाही सुरुवात करूया, म्हणजे अशी घाई गडबड होणार नाही ना. शेक हा बघा आपला शेरू असा बेडच्या खाली बघा, हा बेड आहे ना त्याच्या खाली गादी घालून दिली त्याला. तिकडे कशी पावसाची पुढच्या साईडला झड मारते ना, मग आधी आता इथे टाकले आज. आणि त्याला एकाला बांधून ठेवलं आहे आणि एकाला खुल्लं ठेवलं आहे. हा बघा आपला वाघ्या त्याला खुल्लं ठेवलं आहे. दोघांना पण खुल्लं ठेवलं का सारखे ते बाहेर पावसात जातात आणि भिजून येतात. मग उगाच आजारी पडतील. मग अशी सोडलं होतं, मग कुरालचे बाबा मला बोलले की नको
ते भिजले आजारी पडतील, ताप बीप येईल, त्याच्यामुळे म्हटलं नको म्हटलं, कारण बाहेर गेले होते 2दा ना, भिजून आले. मग त्यांना परत बांधून ठेवलं. मग शेरूला घे बाबा, खेळला घे. एक वाघ्याला पण दिलाय, तो बघा बसला, तुम्हाला दाखवते. तो बघा. हां खेळा बेटा, खेळा. हां तो खेळा. वातावरण गार झालं ना, त्याच्यामुळे असं ब्लँकेट ना अंथरलंय. काय आहे काय बाबू वाघ्या, काय आहे? खेळणं आहे ना? काय आहे? खेळणं आहे ना? अरे माझ्या कढीपत्त्याचं झाड का वाकला वाऱ्यानी. जरा पुदिना काढून घेते बिर्याणीसाठी, पाऊस नाही तो. आरव हा, आणि आजची शूटिंग आमचा आरव करतोय. तू परत येणार आत्याकडे बिर्याणी खायला? हा येस. आत्याचं गाव तुला आवडलं? हा. कसं वाटलं? खूप चांगलं. एकदम चांगलं का मस्त? चांगलं खूप. हा खूप चांगलं ना. तुझं दापोली चांगलं आहे का आपलं आत्याचं गाव चांगलं आहे? आत्याचं गाव चांगलं आहे. दापोली नाही ना चांगलं? आईकडे राहशील ना, आईला सांग आत्याचं गाव खूप छान आहे, सांगशील ना? हा. तू परत येशील ना पुढच्या वर्षी? हा येईल पुढच्या वर्षी परत. आणि तुला नाही त्याला कोणी आणलं मग काय करशील? काय नाही, ते लोक तर आणेल ना. हा. आणि आपलं शेरू वाघ्या तुला आवडले? हा. शेरू वाघ्या तुला आवडतात ना आधीपासून? हा. शेरू वाघ्याला भेटायला का आत्याला भेटायचे तर सांग मला. सगळ्यांना भेटायला आला? मला वाटलं तू फक्त शेरू वाघाला भेटायला आला, समजलं? आता ती बाग कशी वाटली तुला? चांगली. बगीचा त्याचा बगीचा. जर पुदिना काढून घेते ना आपल्याला तू बिर्याणी खातो बाबू? हा. तू कुठे फिरतो वाघ्या? हवा आला बघ. अबा तू कुठे फिरतो पावसात न? पाय खराब होतात ना. चला घरात. असं नाही फिरायचं बेटा, तू गुड बॉय आहे ना. चला घरात. तर इथे आता बिर्याणीसाठी जे काही साहित्य बघा लागणार होतं ना, म्हणजे कांदा, टोमॅटो, लसूण, ते सगळं आम्ही तिघांनी की नाही चिरायला सुरुवात केली. तिघं म्हणजे कोण? तर मी आहे, आविष्कार आणि अक्षरा, असं तिघांनी मिळून आम्ही हे सगळं चिरून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर ग्रेव्ही म्हणजे आलं, लसूण आणि 1-2 मिरच्या, कोथिंबीर आणि पुदिना हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि त्याची ग्रेव्ही करून ठेवायची. ती बिर्याणीमध्ये टाकली ना की अगदी चवीला की नाही भारी बनते. आता आज ही जी बिर्याणी आहे ना, ती मी इन्स्टंट बिर्याणी बनवणार होती. म्हणजे लेअरवाली बनवायचा विचार होता. लेअरवाली म्हणजे बघा आपण थर लावतो ना, म्हणजे ग्रेव्ही आणि राईस वगैरे असा, म्हणजे मी विचार केला की तशी बनवीन. पण का नाही बनवली ते तुम्हाला मी सांगते थोड्या वेळाने. त्याआधी तुम्ही आरवला बघा. तर तुम्ही आत्ताच्या क्लिपमध्ये बघितलात की आरव कसा वाघ्यासोबत खेळत होता. म्हणजे वाघ्या आणि शेरू यांचं सगळं बोला हा छोटासा मुलगा करतो. म्हणजे ते बाहेरून बघा भिजून आले ना की त्यांना पुसून काढणार, त्यांना खायला देणार, त्यांना पाणी देणार पिण्यासाठी, आणि परत त्यांनी काय घाण वगैरे केली असेल ती पण साफ करणार. म्हणजे अजिबात त्याला असं काही कसलं हे वाटत नाही की हे डॉगे आहेत तर आता मी त्यांना म्हणजे घाबरतो वगैरे, असं काही नाही. सगळं म्हणजे इतकी छान प्रकारे त्यांनी त्यांची सेवा निगा राखतो ना, त्याच्यामुळे मला की नाही त्याचं खूप असं कौतुक वाटत होतं. आणि म्हणूनच ही क्लिप आहे ना मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर इथे आता बघा एकीकडे माझं सगळं चालू होतं, पाऊससुद्धा बाहेर आहे ना पडायला सुरुवात झाली होती आणि थोड्याच वेळात सगळीजण आले होते बाजारातून. म्हणजे चिकन वगैरे, आणि संध्याकाळच्या वेळेस की नाही खिमा पाव बनवायचा प्लॅनिंग होतं. म्हणजे चिकन खिमा असतो ना ते, आणि त्याच्यासोबत मस्तचे पाव. तर ते रेसिपी की नाही मागे मी 1-2 वेळा तुमच्याशी शेअर केलेली आहे, पण आज कशी थोडीशी गडबड होती त्याच्यामुळे राहून गेलं दाखवायचं. फ्रीजमध्ये ठेव, फ्रीजमध्ये ठेवलं ना मुंग्या मरून जातील. तर हे बघा हे सामान बघा किती आणलं हे बाजारातून. हे दाखव, हे कोकम पीठ दाखव गं, पीठ माझ्या घरातलं पण आहे, घरातलं पण थोडंसं घेऊन जा तुला, म्हणजे घरचं आणि बाहेरचं फरक पडतो. मी काय आणलं दाखवते बॉटल तेलाची, कोकोनट
हा 1 लिटरचा आहे ना. एवढं वर्ष जातो. तुम्ही दिलेलं मला आता परवाच्या दिवशी संपलं. 2 कॅन पाठवलेले बघा. ते 1 लिटरचेच ना. पातळ वाटतो. त्या दिवशी आपण घेत होतो नाही घट्ट होता तो मी दिलेला. पातळ वाटतो. कधी परत संपला तर कुणाला येत असेल तर कधी पाठवू. मी ते कणकवलीला आहे ना दुकान, ते आपण घेत होतो ते घेऊन नाही दिलं. दुकानात मस्त भेटतो. घेऊन नाही दिलं ना आपल्याला. आणि थोडं पैशामध्ये पण म्हणजे फरक पडतो. मी आपली वाट बघते. आता फोन आहे नंतर फोन आहे. फोनच नाही आलेला. समजलं. हे अर्ज ना आबा हा गळ्यातला दौरा बघितलास तू? तुला बोलले ना त्याची. आबा आबा ह्या म्हण बघितलास ना. तर झटपट बिर्याणीची रेसिपी ना तुमच्याशी शेअर करते. तर सगळ्यात आधी इथे आता मॅरिनेशन करायला सुरुवात केली. तर हे चिकन आहे, अर्धा किलो पावणा किलो चिकन आहे. त्यात तिखट मसाला, हळद आणि हे बघा हे पुदिना, कोथिंबीर, 2 मिरच्या टाकल्या होत्या, आलं, भरपूर अशी लसूण ह्याची मिक्सरमध्ये की ग्रेव्ही करून घेतली आणि दही, मीठ असं सगळं हे जे मिश्रण आहे ना अर्धा ते पाऊण तास की नाही मी लावून ठेवलं होतं. आणि त्याच्यानंतर तांदूळ जे आहेत बासमती तांदूळ ते भिजत घालत ठेवले 1 अर्धा तास. आत्ता तुम्हाला मी सांगते की लेअरवाली बिर्याणी मी का नाही केली. म्हणजे सगळं असं प्लॅनिंग केलं होतं की लेअरवाली छान अशी बनवूया. तर अर्चना मला म्हणाली की ताई ही मुलांना आहेत ना त्यांना लेअरवाली आवडत नाही. म्हणजे लेअरवालीमध्ये काय होतं की राईस बघा एकीकडे होतं आणि ग्रेव्ही कशी वेगळी बघा असते ना. तर ह्यांना कशी म्हणजे सगळं असं मिक्स पाहिजे. म्हणजे इन्स्टंट जे असतं ना मसालेवाले तशी ह्यांना आवडते आणि आवडीने खातात. आता म्हटलं मुलांच्या आवडीचं आपल्याला बनवायचं आहे. त्याच्यामुळे मग लेअरवाल्या बिर्याणीचा जो प्लॅनिंग होता ना जे विचार जो होता ना तो मी कॅन्सल करून टाकला. नाही तर लेअरवाली बिर्याणी सुद्धा खूप छान होते. आणि अशा प्रकारे बघा इन्स्टंट आपण बोलतो ना ती पण बिर्याणी की नाही छान होते. तर इथे आता मी बघा रेसिपी तयार करायला घेतलेली आहे. मध्येच आहे ना लाईटसुद्धा गेली होती त्याच्यामुळे तुमच्याशी तर झटपट आहे ना मी शेअर करते ही रेसिपी. आणि आता किचनमध्ये मला अक्षरा बघा मदत करते. म्हणजे ती सलाडचं वगैरे होतं ना ते चाललं होतं कटिंग. तर टोपामध्ये की नाही तेल घातलं मी आणि तमालपत्र आणि ऑइल स्पायसीची पानं असतात ती घातलेली आहेत. मध्येच की नाही लाईट गेली होती त्याच्यामुळे आता तुम्हाला फक्त मी आता झटपट दाखवते मी की कशाप्रकारे इन्स्टंट बिर्याणी केलेली आहे. कारण बाहेर की नाही पाऊस भरपूर पडत होता आणि लाईटीचं आपलं ये जा चालू होतं. तर गरम गरम तेलामध्ये भरपूर असा कांदा घातला, ऑल स्पायसेस आणि तमालपत्राची पानं घातली आणि हा जो कांदा आहे ना छान प्रकारे लाल करून घेतला. नंतर आलं लसूणाची पेस्ट घातलेली आहे आणि त्याच्यानंतर टोमॅटो. आता हे सगळं मिश्रण आहे ना तेल सुटेपर्यंत चांगलंसं परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला, हळद, बिर्याणीचा मसाला आणि चवीप्रमाणे म्हणजे आता ग्रेव्ही आहे ना त्याच्या चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं. कारण आपण हे जे मॅरिनेशन केलं त्यात पण बघा मीठ घातलेलं आहे. तर ग्रेव्हीच्या हिशोबाने मीठ वर घातलं. त्याच्यानंतर चांगलं तेल सुटेपर्यंत 3 ते 4 मिनटं परतून घेतलं आणि मग त्यात घातलेलं आहे मॅरिनेशन केलेलं चिकन. तुम्हाला मी एक गोष्ट अगदी म्हणजे आवर्जून सांगते. आता ही जी ग्रेव्ही मी टाकली ना आलं लसूण आणि कोथिंबीर आणि पुदिना अशी ग्रेव्ही करून तुम्ही ना इन्स्टंट बिर्याणी करून बघा. इतकी चवीला भारी लागते. नक्की तुम्ही ट्राय करून बघा अशा पद्धतीने. तर आता चिकन बघा घालून म्हणजे झाल्यानंतर चांगलं असं 3 ते 4 मिनटं फास्ट गॅसवरती आता फिरून घेतलेलं आहे. म्हणजे तेल सुटेपर्यंत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मग जरा 2 ते 3 मिनटं ना म्हणजे झाकण पण ठेवलं होतं आणि जरा वाफ येऊ द्यायची. आणि त्याच्यानंतर मग पाणी घालायचं आहे. म्हणजे आता किती आपण तांदूळ घेतलेत त्याच्या हिशोबाने आता म्हणजे पाणी घालायचं. तर इथे मी आता 4.5 वाट्या की नाही तांदूळ घेतले होते आणि मी इथे 2 ते 3 वाट्या की नाही पाणी एक्स्ट्रा घेतलेलं आहे. म्हणजे समजा ना डबल पाणी आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर मग उकळी येऊ द्यायची आणि 10 मिनटं फास्ट गॅसवरती आपल्याला चिकन आहे ना शिजवून घ्यायचं आहे. आणि 10 मिनटं झाल्यानंतर आता त्यात मी बघा तांदूळ घातलेले आहेत भिजवलेले. आता स्लो गॅसवरती आपल्याला ही जी बिर्याणी आहे ना शिजत ठेवायची. तर बिर्याणी शिजताना ह्याच्यावरती मी वरवंटा ठेवला होता. म्हणजे वाफ बघा बाहेर जाते ना त्याच्यामुळे अशा पद्धतीने वरवंटा ठेवून ती बिर्याणी आहे ना स्लो गॅसवरती शिजवून घेतली. आता इथे बिर्याणी आपली तयार झालेली आहे. आता त्याच्यानंतर सगळ्यात वरती काय तर थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे. तर अशा पद्धतीने बघा बिर्याणी बनवलं तरी एकदम छान होऊन जाते आणि खूप मस्त टेस्टी आणि एकदम भारी झाली होती. म्हणजे ही टोपभर बिर्याणी ना दुपारी सगळी संपली होती. इतकी सगळ्यांना की नाही आवडली.
तर आता बघा कोथिंबीर घालून झाल्यानंतर झाकण ठेवलं आणि पुन्हा मी त्याच्यावरती वरवंटा ठेवला होता. म्हणजे वाफेवरती पुन्हा आपल्याला 10 मिनटं ही अशीच ठेवून द्यायची आणि त्याच्यानंतर मग आपल्याला की नाही जेवायला घ्यायचे. तर इथे बिर्याणीसोबत कोशिंबीर म्हणजे सगळं काकडी टोमॅटो कांदा वगैरे टाकून कोशिंबीरसुद्धा तयार केली होती कुणालच्या बाबांनी. अरे मी ते हे कचरा टाकायला गेलेली. तुम्हाला ना काटल्याची वेल दाखवते. बघ पाऊस पडला ना, ही बघ ही बघा काटलं माहितीये तुला? काटलं ना कंटोला ती भाजी असते ना त्याची वेल रुजली. आता त्याला भाजी येईल ते मम्मीला बोलाव बघायला. तर एक 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर आता इथे बघा जेवायला वाढलं आहे सगळ्यांना. आणि आजची जी बिर्याणी आहे इन्स्टंट बिर्याणी सगळ्यांना खूप अशी आवडली. अगदी भरभरून सगळ्यांनी माझी की नाही प्रशंसा केलेली आहे, स्पेशली कुणालचे बाबा. तर इथे आता बघा आरव पण आता जेवायला बसलेला आहे. तो की नाही हात वगैरे धुवायला गेला होता किचनमध्ये. किती आणले फणस? आविष्कार बघा फणस घेऊन आलेला आहे. डोक्यावर घे. हा या खाली वाक हळू वाक. किती आणले? एकच आणला? हा सावकाश सावकाश. तू चिकाच्या बाजू त्या साईडला कर, मागच्या साईडला कर, तिकडे समोर. हा कापाय का वर काय माहिती नाही. कुठं आणला? वरनं का आपल्या वरच्या जुन्या घरात ना का? हा जुन्या घराच्या मागे होता ना. हे बघा फणस ना त्यांना न्यायचं आहे ना म्हणून काढून आणलं. केवढा मोठा फणस आहे वरचं ना. हे बघ बरका आहे का कापा आहे? मला वाटतं बरका असेल ग. बरका कापा आहे. कापा आहे. बरका लगेच हाताला नरम लागतो. केवढा मोठा आहे बघ ना. अजून आणतायत ना, बघूया मग आणल्यावर तुम्हाला दाखवते परत. या इथे खालून या, आतून या. भरपूर भेटले ग. अजून एक आणला बघा कुणालच्या मामाने. त्यांना न्यायचं दापोलीला आणि मुंबईला. या आरव कुठे राहिला आविष्कार? तो आला. एक छोटा आणला ग, भाजीचा वाटतं. छोटा वाला कोण नाही रे, बाबा आहे शेरवा. कापा होता मग आणायचं ना अजून एक. तो पिकलेला आहे छोटावाला. अच्छा हा 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 3 फणस आले. हा कुठे भेटला पण? हे काढले आता आपले. नाही कुठल्या झाडाचा ते विचारते. वरती आपल्या घरातले, हा खालच्या घरात मोठ्या घरातले. रवीच्या इकडचा. आणि हा बाबा. बालटी लाव. आणि हा ऐकलं का? हा वाला अक्षयने काल काढून ठेवलेला खायला. काल त्याला कोणी एक काढला खाल्ला. अच्छा हा तो पण बरका आहे. तो बरका का कापा आहे? दोन्ही बरके, हे दोन्ही बरके. अच्छा हा ते कापे आहे ती आणि हा बरका आहे. कापा बघा आपल्याला पण भेटला तर एक घे. या लावाय हा मला खायचं ना. त्याला आता काढायला पाहिजे. आता नको, नंतरला. आता लगेच नको. राहतो का विचार. आणि आता ही शनिवारची सकाळ आहे. म्हणजे शनिवारी सर्वजण दापोलीला जायला निघाले. म्हणजे गुरुवारीच ते सर्वजण जाणार होते, पण मी थांबून घेतलं. म्हटलं एक दिवस थांबा अजून, आपण शुक्रवारी नॉनव्हेज वगैरे जेवण करूया आणि मग तुम्ही जा म्हणून. आणि त्याच्यामुळेच मग ते एक दिवस की नाही एक्स्ट्रा थांबले. तर आता इथे बघा आरव उठलेला होता. म्हणजे सगळ्या मुलांना मी विचारत होते की तुम्ही आता पुन्हा कधी येणार. म्हणजे इतक्या वर्षानंतर बघा सगळ्यांची भेट झाली ना. म्हणजे खास करून काय तर सगळीजणं पहिल्यांदा आपल्याकडे आलेली आहेत. त्याच्यामुळे मला की नाही थोडंसं असं भरून आलं होतं. म्हणजे बघा माहेरची माणसं आली की आपल्याला कसं आनंद होतो की नाही. तसंच माझं पण सेम आहे. मी काही वेगळी नाही, जगा वेगळी नाही आहे मी. आपल्याला पण आपले भाऊ बहीण आई वडील कितीही वाद असले तरी पण कुठे ना कुठे आपण तो सगळं म्हणजे ते सगळं बाजूला करतो आणि मग आलेली जी माणसं आहेत त्यांचं आपण सगळं प्रेमाने करतो. तर इथे आता निघते वेळी माझं असं मन की नाही भरून आलं होतं. म्हणजे मला असं वाटत होतं की मुलांनी अजून जाऊ नये, राहावं म्हणून. आरवला विचारलं की कधी येणार तू? आरव म्हणतो आत्या मी येणार परत, सुट्टी लागली नाही का पुन्हा येणार. तर कुणालचे बाबा निघाले होते त्यांना सोडायला. म्हणजे दापोलीला सोडणार ते आणि परत रिटर्न लगेच येणार होते. कारण घरामध्ये बघा मी आता एकटी आहे. कुणाल पण आपला मुंबईला गेलेला आहे. त्याच्यामुळे सकाळी पहाटे सगळेजण लवकर, म्हणजे मला वाटतं काहीतरी 5-5:30 झाले होते आणि लवकर जाऊन मग त्यांना पण रिटर्न यायचं होतं. तर आणि पाऊस पण इतका पडत होता ना, भरपूर असा पाऊस की नाही चालू होता. तर इथे पटकन सगळ्यांची जाण्याची तयारी आणि फायनली सगळेजण बघा निघून गेलेले आहेत. जे काही 2-4 दिवस होते खूप छान गेले. तर चला आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. खूप खूप धन्यवाद.